नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न संध्याकाळ. मागच्या आठवड्यात भाऊ समीर, भाऊजय श्रुती, तिचे आई-वडील इकडे आले होते. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. संध्याकाळी 7:30 वाजता ते आमच्या घरी पोहोचणार होते. इंडियानापोलिस ते नॉर्थ कॅरोलायना हा 10 तासांचा प्रवास करून सगळेजणं येणार होते. त्यामुळे 2-3 दिवस आधीच तयारीला लागले. सगळं घर छानपैकी आवरून ठेवलं. इंडियन स्टोअरमधनं भाज्या आणून ज्या भाज्या निवडायच्या होत्या त्या निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या. कोणत्या दिवशी काय मेनू करायचा हे सगळं आधीच ठरवून ठेवलं होतं. त्याप्रमाणे सगळ्या भाज्या आणल्या. कारण मधले जे 2 दिवस होते तेव्हा जवळच आम्ही ट्रिपसाठी सुद्धा जाणार होतो. बरोबर संध्याकाळी सगळं आवरून 5 वाजता स्वयंपाकाला लागले. लाल भोपळ्याची भाजी, त्यानंतर पनीरची भाजी, टोमॅटोचं वरण, भात, फुलके असा सगळा साधा स्वयंपाक तयार करून ठेवला. आदल्याच दिवशी कैऱ्या आणून त्याच्या बारीक फोडी करून त्याचं लोणचंसुद्धा घरी घालून ठेवलं आणि ज्या राहिलेल्या कैऱ्या होत्या त्या कैरीचं आईने दुपारी सगळ्यांसाठी पन्हं करून ठेवलं. सगळी छान तयारी करून स्वयंपाक झाल्यानंतर मग मी अंगणात आले होते आणि सगळ्या लॉनला पाणी घालत होते. पूर्ण झाडांना पाणी घातलं. तोपर्यंत बरोबर 7:30 वाजता भाऊ, भावजय आणि तिचे आई-वडील, मुलं हे सगळेजणं पोहोचले. ते आल्यानंतर दारात सगळ्यांना थांबवून तुकडा पाणी ओवाळलं. आनंदाने सगळ्यांचं स्वागत केलं. भावजय श्रुतीचे आई-वडील मेमध्ये भारतातनं इकडे आलेले आहेत. त्यांना भेटून, मुलांना भेटून खूप आनंद झाला. सगळे मुलंसुद्धा एकमेकांना भेटले. आम्ही सगळ्याजणी एकमेकींना भेटलो. सगळ्या मुलांनी मोठ्यांच्या मुलं पाया पडले. आम्ही पण काका-काकूंच्या पाया पडलो. त्यानंतर सगळ्यांनी पन्हं घेतलं आणि बसून भरपूर गप्पा मारल्या. नंतर सगळ्यात शेवटी सगळ्यांना जेवायला वाढलं. धन्यवाद.